औरंगाबाद शहर में सहारा मल्टीपर्पज वेलफेयर सोसाइटी (NGO) द्वारा निडको कॉरपोरेशन नई दिल्ली के सहकार्य से आयोजित महिला बचत गट पदाधिकारी परिसंवाद हजारों महिला और पुरुष के उपस्थिति में संपन्न हुआ। या दोघांचं आणि खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन आहे, कारण यांच्या सन्मानासाठी आपला सहभाग गरजेचा आहे। नुसतंच ते क्लस्टर हे होतील आणि आपण सुविधा घेणार नाही तर ते काही योग्य नाही, कारण या आमच्या निडको कॉर्पोरेशन मार्फत मुद्रा स्टँडअप इंडिया म्हणजे महिलांसाठी आणि खास करून महिलांसाठी भारत सरकारने 30,000 कोटी रुपये विविध बँकांच्याकडे पोहोचवलेले आहेत। त्या बँकांना तो फंड गेलेला आहे। बँकांचं काम आहे सरकारने ठरवून दिलेले निकष पाळून आपल्याला सर्व प्रकारच्या व्यवसायासाठी मदत करणे। स्टँडअप इंडिया ही स्कीम सर्व महिलांसाठी आहे आणि SC ST पुरुषांसाठी आहे। त्या माध्यमातून बँकांना काही नियम अटी दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे पैसे पुरवलेले आहेत, त्याप्रमाणे बँक तुम्हाला लोन देणार आहे। तर याचा जास्तीत जास्त लाभ घ्या। तुम्ही वैयक्तिकरित्या घेऊ शकता, तुम्ही बचत गटाच्या मार्फत घेऊ शकता। आज खऱ्या अर्थाने तसं सांगायला गेलं तर मला दिवस कमी पडेल। मी आपल्या सर्वांची उपस्थिती आणि तुमच्या सर्वांचं याबद्दल असणारं एक आतुरता किंवा तुमची चिकाटी जिद्द बघून मला असं वाटतं की एका दिवशी पूर्ण दिवस तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्राचं मार्गदर्शन करण्यासाठी जरुरी। तरी सुद्धा आज मला जेवढा वेळ मिळालेला आहे, सगळ्यांनी जेवढा वेळ दिलेला आहे, तर मी आपल्याला सांगेन की स्टँडअप इंडियाच्या सर्व योजना कृषी म्हणजे ज्यांना शेळी पालन, पोल्ट्री, कोंबडी पालन किंवा मत्स्यपालन, छोट्या टँकमध्ये सुद्धा मासे पालन सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या योजना करू शकता। ॲनिमल हजबंडरीच्या दुधाच्या दूध उत्पादकाच्या योजना आहे। तर या माध्यमातून तुम्ही बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही 1,000 कोंबड्या, 2,000 कोंबड्या, 5,000 कोंबड्याचं एक छोटा मोठा गट करत हळूहळू तुमचा व्यवसाय वाढवू शकता। राष्ट्रीय पशुधन विकास योजना जी आहे NLM, त्या योजनेअंतर्गत 50% सबसिडी आहे। बँकांनाही साहेब पण मान्य करतील की फक्त त्याला योग्य पद्धतीनं बँकेकडे अप्रोच होणं गरजेचं आहे। इथून पुढे तुम्ही याकूब सरांच्या माध्यमातून बँकेच्याकडं सर्व तुमच्या फाईल तुम्ही शेळी पालनाची स्कीम करा, 10 शेळ्या, 25 शेळ्या, 100 शेळ्या, म्हणजे बघा एक महिला 10 शेळ्या सांभाळता तिला लाखी नव्हे, पण ते जर तुम्ही 5 महिन्यांनी केलं तर एक जण चारा बघेल, एक जण औषध पाणी बघेल, एक जण दुसरं मार्केटिंग बघेल, म्हणजे हे करता येतं। पण हा भाग आपला सर्व परिसर आपण सगळेजण शेती प्रधान आहोत। आपल्याला शेळ्या पाळायच्या कशाही शिकवायची गरज नाही, पण बँकेच्या नियमानुसार त्याला प्रशिक्षण पण लागतं आणि त्या प्रशिक्षणाची त्याच नाही भारतामध्ये जेवढे स्किल डेव्हलपमेंटचे प्रोग्राम आहेत, जेवढे कौशल्य विकास योजना आहेत, त्या सगळ्यांचं प्रशिक्षण यापुढे याकूब सरांच्या संस्थेमार्फत तुम्ही घेऊ शकता। भारत सरकारच्या आमच्या ED जी संस्था आहे त्याचा आम्ही त्यांना अधिकृत या प्रशस्ती पत्रका माध्यमातून त्यांना तीही सोयीसुविधा आम्ही पुरवलेली आहे। म्हणजे तुम्हाला बँकेत प्रशिक्षण किंवा अनुभवाचा दाखला जो त्यांचा आपण कमी पडता ते पण यापुढे याकूब सरांच्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध राहील। दुसरी गोष्ट या ठिकाणी तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमचे बचत गटाचे जे बायलॉज आहे, तुमचं जे मूळ दावा आहे बचत गट कशासाठी स्थापन केला ते थोडंसं लिबरल असं हे ठेवा, म्हणजे फ्लेक्सिबल ठेवा। त्या बायलॉजमध्ये तुम्ही वेगवेगळे व्यवसाय ॲड करा, कारण ज्यावेळेस तुम्ही एखादा व्यवसाय काढायचा आणि त्याला लोन पाहिजे तुम्ही बँकेकडे जाल, बँक म्हणेल अरे तुमच्या बायलॉजमध्ये तर तुम्ही फक्त
पोटनियम तुमच्या संस्थेचे पोटनियममध्ये तुमच्या दुरुस्ती त्याप्रमाणे करून घ्या की जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी आम्ही त्या दुरुस्तीसाठी लागणारे ॲफिडेव्हिट किंवा काय हे सर्व कागदपत्र संस्थेकडे आम्ही पुरवणार आहोत. त्याचप्रमाणे दुसरी योजना आहे जी खूप मोठ्या प्रमाणावर राबवली जाणार आहे एका काळामध्ये. आज म्हणजे मला हा मेळावा आजचा दिवस लक्षात राहील की आज आता मी याकूब सरांशी बोलत होतो सरांशी आणि मला जस्ट आता दिल्लीहून एक फोन आला की आपण निडकोच्या माध्यमातून खूपच लवकर महिलांसाठी म्हणजे आता माझ्या अगोदर बोलणारे जे बँकेचे अधिकारी होते त्यांनी डॉक्टर मोहम्मद युनूस जे बांगलादेशच्या बचत गटाचे शिल्पकार आणि ज्यांचे पॅटर्न आपण भारतामध्ये पण राबवला. आता त्याचा आपण महिला थोडासा व्याजाला पैसे देणे वगैरे प्रकार करतात चला ठीक आहे, पण त्याचा खरा उद्देश जो होता तो आपण अजून जास्त पद्धतीने कसाही राबवता येईल याच्यासाठी आम्ही आमचं निडको कॉर्पोरेशन, भारत सरकार, बांगलादेश सरकार आणि नेपाळ सरकार हे चार देश मिळून म्हणजे 4 संस्था मिळून आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या गारमेंट सेक्टरमध्ये घेऊन जाणार आहोत. आम्ही महिलांसाठी नीट शांतपणे ऐका. आज आत्ताच मला ही माहिती आली कारण गेले 3 महिने आम्ही त्याच्यावर काम करत होतो आणि येत्या सप्टेंबरपासून ही योजना लवकर कारण भारत सरकारची आज आम्हाला मंजुरी मिळाली की आम्ही हा प्रोजेक्ट करत आहोत. भारतामधून 1 लाख महिला बचत गटांना प्रायोगिक तत्वावर आम्ही गारमेंट सेक्टरमध्ये तुम्हाला आमंत्रित करणार आहोत. जी महिला आज 500-1000 रुपये कमवते तिला 3000 ते 5000 रुपये रोज कसे मिळतील यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत येणार आहोत लवकरच. म्हणजे बघा अगदी थोडक्यात सांगतो आजपासून 20